नमस्कार. मी रचना लचके बागवे. 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आपण जेव्हा कोणताही बिझनेस चालू करतो, तेव्हा बऱ्याच गोष्टींचे कम्प्लायन्सेस आपल्याला लागतात. बऱ्याच गोष्टींचं सर्टिफिकेशन्स लागतं. त्याचसोबत ॲडवायझरी देखील लागते. आणि हेच काम गेली 17 वर्षाहून अधिक अ, आपल्यासोबत जे उद्योजक आहेत ते करत आहेत. आपल्यासोबत आहेत पंकज येराम सर. केरेस क्वालिटी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही त्यांची कंपनी आहे. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. सर्वप्रथम थँक्यू व्हेरी मच रचना मॅडम मला कॉल केल्याबद्दल. आणि माझ्या कंपनीचं नाव आहे स्टिअर्स मॅन क्वालिटी सोल्युशन्स. ओके. स्टिअरिंग युअर क्वालिटी टू एक्सलन्स ही आमची टॅगलाईन. तर सांगायचं म्हटल्यानंतर आम्ही क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम आणि प्रोसेस इम्प्रुव्हमेंट मध्ये आम्ही काम करतो. बऱ्याचशा इंडस्ट्रीजमध्ये आमच्या कन्सल्टिंग सर्व्हिसेस आहेत. स्पेसिफिकली मी फूड टेक्नॉलॉजिस्ट आहे स्वतः. आणि 17 वर्ष वेरियस फूड इंडस्ट्रीजमध्ये आम्ही कन्सल्टिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. तर आमच्या कन्सल्टिंग सर्व्हिसेस ह्या अगदी फूड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम, म्हणजे बेसिकली तुम्हाला जर प्रोडक्ट तुमचा एक्सपोर्ट करायचा असेल किंवा मोठ्या कंपनींना तुम्हाला प्रोव्हाइड करायचं असेल, एक्झाम्पल नेस्लेसाठी तुम्हाला वेंडर बनायचं असेल किंवा कोको कोलाचा वेंडर बनायचं असेल, तर काही बेसिक सिस्टम्स लागतात. त्या सिस्टम्स आम्ही कंपनीमध्ये जाऊन त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो, त्या सगळ्या सिस्टम्स बिल्ड करतो आणि कंपनी कशी ग्रो होईल यासाठी आम्ही पूरक हा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. सर, तुम्ही या क्षेत्राकडे कसं वळलात? तुमच्या थोडं जीवन प्रवासाबद्दल आम्हाला सांगा. ओके. तर बेसिकली मी जन्म माझा मुंबईत झालेला आहे आणि भांडूप या ठिकाणी आमचं बालपण गेलं, म्हणजे 10वी पर्यंत भांडूपला होतो मी. आणि वडील हे मर्चंट नेव्हीमध्ये असल्यामुळे बाहेरच असायचे नेहमी. आम्ही तीन भावंड. तिकडून 10वी नंतर एक छोटासा झटका लागला आम्हाला. मुंबई ही खूप जवळची होती, पण 10वी नंतर वडील म्हणाले की मला बिझनेस करायचा, मला जॉबला नाही जायचं. त्यामुळे त्यांनी जॉब सोडला आणि सगळ्यांना घेऊन ते मुंबईवरून आमच्या गावाला गेले. म्हणजे देवगडला आमचं गाव आहे, तिकडे समुद्रकिनारी आमचं घर आहे अगदी, तिकडे घेऊन गेले. सो इट वॉज अ एक्साइटिंग थिंग ऑल्सो. पण एक कुठेतरी एक चुक लागलेली होती की अरे, मुंबईला 10 वर्ष राहून आता परत गावाला जायचं म्हणजे थोडंसं अनइझी होतं त्यावेळी. पण त्याच्यानंतर आम्ही तिकडे चांगलं अडॅप्ट झालो. इनफॅक्ट अशा काही गोष्टी शिकलो की जे आम्हाला मुंबईला कधी शिकता नाही आले असतं. म्हणजे मेन म्हणजे नेचरशी जाऊन निगडीत होऊन नेचर कसं काम करतं, गावातली लोक कशी काम करतात, अगदी हमाली करण्यापासून सगळं वडिलांनी आम्हाला करायला लावलं. लिटरली आम्ही खलाशी, जे आमच्या बोटी होत्या, फिशिंग ट्रॉलर्स होत्या, त्या बोटीवरची सगळी कामं करायला लावली. थोडक्यात असं होतं की तुम्ही कुठेही जरी गेलात तरी हरणार नाही याची काळजी त्यांनी घेतलेली. त्या 5-6 वर्षांमध्ये बऱ्यापैकी आम्ही हे केलं. आणि 5 वर्षानंतर असा एक अजून एक झटका बसला की तो बिझनेस सुद्धा आमचा बंद झाला बिकॉज ऑफ सर्टन मिसइन्व्हेस्टमेंट किंवा काही म्हणा, तो बिझनेस बंद करावा लागला आम्हाला. नंतर आता मोठा प्रश्न आला की आता करायचं काय गावाला, हा मोठा प्रश्न आला. तर तेवढ्यात आमचे एक सर होते, त्यांनी मला फूड टेक्नॉलॉजी ही सायन्सची फील्ड होती, म्हणजे मी माझं बॉटनी झालं ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर ते सांगितलं की तू फूड प्रोसेसिंग प्रिझर्वेशन डिप्लोमा कर रत्नागिरीला. जेव्हा मी रत्नागिरीला गेलो मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये, तिकडे ऍक्च्युली लाईफला बऱ्यापैकी वळण लागलं की एक्झॅक्टली करायचं काय लाईफ. तर तिथून मी फूड टेक्नॉलॉजीमध्ये आतमध्ये आलो. त्यानंतर तिथून मुंबईला आलो जॉब शोधण्यासाठी. तर त्यावेळी फूड टेक्नॉलॉजी म्हणजे नवीनच फील्ड होती, बरेच वेळी जॉब्स नव्हते आणि इनएक्सपिरियन्स लोकांना जॉब देत नव्हते. मग वर्षभर सगळी कामं केली, अगदी मार्केटिंग, क्रेडिट कार्ड विकणे, MR चं काम केलं. आणि त्यानंतर एक जॉब लागला, तो लागला श्रीरामपूरला. प्रभात प्रभात डेअरी म्हणून एक कंपनी होती, तिकडे जॉब लागला. तर ते सुद्धा एक खूप खूप मोठा एक्सपिरियन्स होता, कारण ती इंडस्ट्री विजनरी होती त्यावेळेची, पण ती होती रुरल एरियामध्ये. त्यामुळे त्यांना त्या टाईपची ग्रोथ करण्यासाठी त्या प्रकारची माणसं लागत होती. तर त्यांनी मला पहिला जो हे दिला की तुम्ही सिस्टम्स मध्ये काम करा, आमचे सिस्टम्स इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही काय करू शकाल. मला त्यातलं काहीच माहिती नव्हतं, पण त्यांनी फ्री हँड दिला की तुम्ही शिका त्यातून. मग आम्ही शिकलो, मी आणि माझा मित्र एक होतो, दोघेही शिकलो. त्यांनी ते सिस्टम्स आम्ही कम्प्लीट इम्प्लिमेंट केली 6 महिने. आणि 6 महिन्यानंतर त्या कंपनीला आपण पहिलं आयएसओ सर्टिफिकेट घेऊन दिलं दोघांना. पण त्यावेळी एवढं काही शिकायला मिळालं की सगळ्या सिस्टम्स मध्ये अगदी
प्रोक्युरमेंट पासून, परचेस पासून, HR सिस्टम सगळीकडे काम करायला ऑपॉर्च्युनिटी मिळाली. त्याच्यामुळे तो जो एक्सपिरियन्स होता 4.5 वर्षाचा, तो असा एखादा CEO ला एक्सपिरियन्स मिळतो तसा आम्हाला एक्सपिरियन्स तिकडे मिळाला त्या ह्याच्यात. आणि तेव्हा ते करता करता असं डिसाईड केलं की जॉब हा कधी याच्यात नव्हताच रक्तामध्ये, तर जॉब शिवाय आम्हाला बिझनेसच करायचा होता. त्यामुळे हीच फील्ड आपली आहे हे डिसाईड करून मग तिकडून बाहेर पडलो मी. त्याच्यानंतर मी MSc केली 2 वर्ष. 2 वर्ष MSc झाल्यानंतर मग दुबईला म्हटलं एक एक्सपोजर म्हणून बाहेर जॉबला गेलो. जॉब 1 वर्ष केला तिकडे. दुबईला कशी फूड सेफ्टी चालते, कशा इंडस्ट्रीज चालतात, जवळजवळ 50हून अधिक इंडस्ट्रीज मध्ये तिकडे आम्ही कामं केली. मोठमोठ्या हॉटेल्समध्ये, 7 स्टार 5 स्टार हॉटेल्समध्ये ट्रेनिंग दिल्या. त्याच्यानंतर म्हटलं आता हे बस झालं, आता आपण आपल्या देशात जाऊन इथल्या फूड सेफ्टी बद्दल, इथल्या कम्प्लायन्सेस बद्दल काम करायला स्टार्ट करू. म्हणून आलो आणि हा बिझनेस सुरू केला त्यावेळी. तेव्हा 17 वर्ष झाली आम्ही कन्सल्टन्सी मध्ये आहे अजून. आणि त्याचबरोबर आता माझी अजून एक कंपनी आहे, त्याचं नाव आहे ऑक्सिप्रो लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड. ही फूड टेस्टिंग मध्ये आहे, फूड टेस्टिंग लॅबोरेटरी आहे. अशा माझ्या 2 कंपनीज आता आहेत सध्या. सर, जसं तुम्ही आता उल्लेख केला की फूड सेफ्टी आणि फूड कॉम्प्लायन्सेस मध्ये तुमची मास्टरी आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रामुख्याने काम करता. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जेव्हाही आपण कोणत्याही फूड इंडस्ट्रीमध्ये काम करायला जातो, मग ते साधे बेकरी असू दे किंवा मोठे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स, तर तिथे बरेच कम्प्लायन्सेस असतात आणि त्याच्या सिस्टम्स मध्ये आणि मॅनेजमेंट मध्ये तुम्ही काम करता. तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. आता जेव्हा मी कंपनी सुरू केली ना, तर त्यावेळी विषय असा होता की एक उदरनिर्वाहाचं साधन म्हणून आपण बिझनेसमध्ये उतरावं. पण ज्यावेळी काम करायला सुरुवात केली तर असं लक्षात आलं की फूड इंडस्ट्री आणि आपली लाईफस्टाईल याच्यामध्ये खूप कनेक्शन आहे. आणि म्हणजे बेसिक सांगावं तर आता जवळजवळ कोविडमध्ये 6 लाख लोक आपली इंडियामध्ये जवळजवळ मरण पावली त्याच्यात. पण त्याच वर्षी जर बघितलं तर कॅन्सरमुळे जवळजवळ 12 लाख लोक गेलेली आहेत इंडियामध्ये. ओके, त्याच्यानंतर तो फिगर हा ऑफिशियल फिगर आहे, अनऑफिशियल फिगर ह्याच्यापेक्षाही खूप जास्त असू शकतो इनफॅक्ट. डायबिटीज कॅपिटल ऑफ द वर्ल्ड हा इंडिया म्हणून ओळखला जातो. आणि हार्ट डिसीज सुद्धा थोड्याच दिवसांमध्ये हार्ट डिसीज कॅपिटल सुद्धा होऊ शकतो. लहान लहान मुलांना, अगदी छोट्या वयातल्या लोकांना सुद्धा हार्ट अटॅक्स येत राहतात. तर याचं कुठे ना कुठे मूळ जे आहे ना, ते फूड इंडस्ट्रीशी कनेक्टेड आहे. म्हणजे आपण जे काही खातोय सध्या, आणि आपण जे काही आपल्या अन्न साखळीमध्ये मिसळलं जात आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही ऍक्च्युली काम करतो. तर आमच्या कंपनीचं उद्दिष्ट असं आहे की आम्ही विजन असे घेतलेले की क्वालिटी ऍट एव्हरी ऍस्पेक्ट. म्हणजे त्यांना आपण फूड सेफ्टी कल्चरमध्ये डेव्हलप करायचं आहे इंडस्ट्रीजना. त्यांना अलाइन करायचं आहे ट्रेनिंग देऊन. त्यांना बऱ्याचशा लोकांना माहितच नाही की ते काय करताय. आता एक्झाम्पल सांगावं तर मिल्कमध्ये मिल्कमध्ये सगळ्यात इझिली जे अडल्ट्रेशन चालतं ते आहे कॉस्टिक सोडा. म्हणजे अगदी शेतकऱ्यापासून ते ते प्रोक्युरमेंट वाले, त्याच्यानंतर ते ट्रान्सपोर्टर, हे सगळे त्यात काही ना काही अडल्ट्रेशन टाकतात. आणि इम्पॅक्ट त्याचा ना त्यांना लक्षातच येत नाही. इनफॅक्ट दे आर नॉट एज्युकेटेड इनफ. त्यांना समजण्याची तेवढी ताकद नाहीये किंवा लोक तिथपर्यंत पोहोचलेली नाही. पण हा जो मोठा इम्पॅक्ट जो इंडस्ट्रीला आपल्याला दिसतोय की संपूर्ण जगामध्ये, आता त्यांनी सांगितलेल्या भारतामध्ये तर ऍटलीस्ट 10 पैकी 1 माणसाला कॅन्सर होणं हे प्रेडिक्ट केलेलं आहे त्यांनी. म्हणजे आपण जर 10 माणसं बोलतोय त्यातल्या एकाला कॅन्सर होणार. दिस हॅज टू स्टॉप समवेअर. ओके, त्याच्यासाठी मग आमची अख्खी ऑर्गनायझेशन आम्ही त्याच धर्तीवर बिल्ड केली की हे जे फूड सेफ्टी कल्चर आहे हे मनापासून त्या लोकांनी इम्प्लिमेंट केलं पाहिजे. ज्या लोकांना माहिती नाही आहे त्यांना अवेअर करा की या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि मग तिकडून तो चेंज डेव्हलप होईल. आणि स्लोली अँड स्टडीली आपलं जो अन्न साखळी आहे ती सुधारून त्यातून एक हेल्दी जनरेशन आपल्याला डेव्हलप करता येईल. नाहीतर आपल्या स्वतःच्या जनरेशन बद्दलही मला खात्री नाही आहे की पुढची जनरेशन आपली कशी असेल. इनफॅक्ट आता जी मुलं आहेत, काही शाळांमध्ये सर्वे केला तर त्यातली जवळ 60-70% मुलं ही लॅक्टोज इंटॉलरंट किंवा प्री डायबेटिक मध्ये त्यांना सापडली गेली. सो इट इज अ डेंजरस सिच्युएशन. आणि ह्याला आम्ही स्पेसिफिकली आमचा जो काही वाटा आहे तो प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये जाऊन आम्ही त्यांना सिस्टम्स इम्प्लिमेंट करून देतो आणि एन्श्योर करतो की ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचू नये. तर आमचे काही प्रमुख क्लायंट आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये पहिला एक क्लायंट आमचा आहे तास सॅट्स म्हणून आहे, फ्लाईट केटरिंग आहे. तिकडे आमची सर्व्हिसेस चालतात. ओबरॉय फ्लाईट सर्व्हिसेस आहेत, ओबरॉय हॉटेल्स आहेत बऱ्यापैकी. त्यानंतर काही जॅपनीज कंपनी आहे काय, म्हणजे आमच्याकडे एक अचिव्हमेंट म्हटल्यानंतर
आम्ही एका जॅपनीज कंपनीला क्वालिटीमध्ये आम्ही त्यांना कन्सल्टन्सी देतो. ओके, त्याच्यानंतर जर्मन कंपनी आहे काय आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ ऑलमोस्ट त्यांचे 20 प्लांट अक्रॉस द वर्ल्ड आहेत. तर त्यांचे आम्ही कन्सल्टंट आहोत. अशा 100हून अधिक कंपनीज आत्ता इनफॅक्ट आम्ही आहोत, ज्यांना अगदी छोट्या आणि मोठ्या, आम्ही त्याच्यात काही हे नाही करत की मोठ्याच कंपनीना आपण करणार, कारण बेसिकली या सर्व्हिसेस लागतात लहान कंपन्यांना. ओके, तर त्यांना सुद्धा आम्ही सपोर्ट करतो आणि मोठ्यांना सुद्धा सपोर्ट करतो. सर, फूड इंडस्ट्री व्यतिरिक्त देखील तुम्ही इतर अनेक कंपनीजना ऍडवायझरी म्हणून काम करताय. क्वालिटी मॅनेजमेंटसाठी तुम्ही काम करताय, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. येस, ऍब्सोल्युटली. आता बिझनेस चालू करताना ना, बरेचसे लोक जे असतात लहान बिझनेसेस सुरू करतात, पण तो बिझनेस ग्रोथ होत नाही. थोडक्यात काय होतं, तो सस्टेन होतो, सर्व्हाइव्ह होतो. आणि बिझनेसचा जी नॅचरल टेंडन्सी असते ना, ती नेहमी त्याला ग्रो करता आले पाहिजे. आता तो ग्रो का नाही होत, त्याची जी कारण आहे ती बेसिकली त्यांचा प्रॉब्लेम असतो की विजन मिजन मध्ये आपल्याला कुठे जायचंय तेच माहित नसतं. तो थोडक्यात काय असतं की ते एखादा छोटासा विजन घेऊन सुरू होतात, म्हणजे सर्व्हाइव्ह करायचा हा एक विजन असतो. घरी फक्त मिळण्यापुरते पैसे मिळावेत, पण त्या बिझनेसचा पोटेन्शियल केवढा आहे. तर प्रत्येक बिझनेसचा पोटेन्शियल हा ह्यूज असतो. प्रत्येक बिझनेसचा असतो, अगदी तो छोटा प्रिंटिंगचा बिझनेस असू देत किंवा मोठी एखादी फॅक्टरी असू दे, त्याचं पोटेन्शियल जर बघितलं तर ह्यूज असतो. फॉर एक्झाम्पल, आता 140 करोड लोक आपल्याला इंडियामध्ये आहेत. आता प्रिंटिंग जर समजा असेल आणि तो 140 लोकांपर्यंत, करोड लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचा असेल, तर त्याचं विजन काहीतरी वेगळं असेल. आणि जो सर्व्हाइव्ह करण्यासाठी चालू केलेला बिझनेस असतो त्याचं विजन काहीतरी वेगळं असतं. पण ह्याच्यात कसं असतं की तुम्हाला स्टार्टिंगलाच ह्या सगळ्या गोष्टी बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करायला लागतात. आणि त्यानंतर त्याच्या बेसिसवर तुम्हाला प्रोसेसेस सेट करायला लागतात. सो प्रत्येक प्रोसेस ही तुमच्या विजन आणि मिशन प्रमाणे जर सेट झाली, तर 100% तुमचा बिझनेस हा मोठ्या उंच, तुम्हाला जेवढा घेऊन जायचं तेवढं तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर आमचं काम तेवढंच असतं की वी गो. आता एक एक्झाम्पल नावाचं आहे, माझ्या एक मित्राची कंपनी आहे. तर त्यांनी स्टार्टिंगला आम्हाला असंच कॉल केला होता, तर त्यावेळी ते अगदीच वेगळ्या पद्धतीने काम करत होते. म्हणजे थोडक्यात त्यांचं तेवढं विजन नव्हतं आणि त्यांना बऱ्यापैकी फटके बसत होते. त्यांचा जवळजवळ 1 करोडचा माल परत आला होता मार्केटमधनं. तर त्यावेळी, आणि ते विजनरी आहेत स्वतः, तर त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की पंकज, मला ना काहीतरी करायचं इथे, पण अशी सिस्टम सेट कर की हे परत फेल नाही झाला. तर ठीक आहे, मी जे सांगेन ते तुम्हाला करावं लागेल. मग आम्ही जाऊन तिकडे सगळ्या सिस्टम्स त्यांच्या अपडेट केल्या, त्यांना अलाइन केलं, त्यांना ट्रेनिंग दिलं, त्यांच्याकडे कल्चर डेव्हलप केलं की हे सिस्टम्स तुम्ही फॉलो नाही करत ना, तर तुम्हाला ग्रोथ नाही आहे. जर त्याला आपण PDCA सायकल म्हणतो, प्लॅन डू चेक अँड ऍक्ट, तर ती आम्ही प्रत्येक प्रोसेसमध्ये इम्प्लिमेंट केली. आणि डेलिजंटली त्या लोकांनी ते सगळं केलं. आज ती कंपनी आहे ना, जी -1 CR ची होती, ती ऑलमोस्ट आता 28 CR पर्यंत त्यांचं या वर्षीचं टार्गेट आहे. अँड देन दे आर इन टू 5 कंट्रीज, 5 कंट्रीज मध्ये जातील. आणि ते खूप मोठ्या फास्ट ग्रोथ मध्ये, आणि झिरो डेट कंपनी आहे. अँड पण एवढं आहे की त्या लोकांनी त्या सिस्टम्स फॉलो केलेल्या आहेत. आता हे बरेचसे कंपनीज आहेत ते फसले जातात इनफॅक्ट. काही लोक नुसतं फेक सर्टिफिकेट आणून देतात, ISO सर्टिफिकेट घ्या 5,000 10,000. तर आणि मला सुद्धा येऊन सांगतात की सर, तुम्ही तर एवढे पैसे का चार्ज करता. म्हटलं, आम्ही पैसे सर्टिफिकेटचे चार्जेस करत नाही तुम्हाला, आम्ही तुमच्या प्रोसेस डेव्हलपमेंट आणि तुमच्या वर्क कल्चर, क्वालिटी कल्चरसाठी आम्ही हे सगळं डेव्हलप करतो तुमच्यासाठी. तर तुम्ही आमच्याकडे या आणि तुम्ही इम्प्लिमेंट करा या सगळ्या गोष्टी. Right? तर अनेकदा उद्योजकांना असं वाटत असतं की जे मोठे कंपनीज आहेत, मोठे फॅक्टरीज आहेत, तिथेच फक्त सिस्टम्स आणि प्रोसेसेस मॅनेजमेंट लागू पडतं. पण जे छोटे कंपनीज आहेत किंवा जे छोटे दुकानदार आहेत, तिथे देखील सिस्टम्स आणि प्रोसेस लागू पडतं का? तर त्याच्याबद्दल काही उदाहरणं तुमच्याकडे आहेत का? येस, येस, ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. कारण सिस्टम्स आणि प्रोसेसेस हे कंपनी डिपेंडेंट नाहीच आहेत, म्हणजे साईज डिपेंडेंट नाही आहेत. आज एक छोटासा चहावाला आपण जर पकडलं, तर आपण येवले चहावाला किंवा त्यातच मग एक लहान छोटा चहावाला म्हणतो. जर तो प्रॉपर सिस्टम्स आणि प्रोसेस जर फॉलो करतोय, तर त्याच्यामध्ये बेसिक सिस्टम्स काय येतात. एक तर तुमचं परचेस मॅनेजमेंट येतं, तुमचं HR म्हणजे तुमचं रिटेनर ऑफ पीपल ते येतं पार्ट. नंतर प्रोसेस मॅनेजमेंट येतं, क्वालिटी मॅनेजमेंट येतं, आणि स्टोर्स आणि डिस्पॅच आणि अकाउंट. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचं अकाउंट. तर समजा ह्या 5-6 प्रोसेसेस जर तुम्ही त्याच्यावर जर कॅप्चर केला, आणि कुठच्याही बिझनेसला ऍप्लिकेबल होतं, अगदी लहान टू लहान आणि मोठ्या टू मोठा. पण आपलं काय होतं माहितीये, नॉर्मली आपण ज्यावेळी असं बघतो की अरे, हे तर मोठी कंपनी आहे, यांच्याकडे सिस्टम असायला तर ठीक आहे.
पण आपल्याकडे नसतील तर चालतं. आपल्या डोक्यामध्ये सिस्टम्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी या पेपरवर जर असतात ना, तर त्या मोठ्या ग्रोथ तुम्हाला मिळणारच नाही याच्यात. ज्याच कंपन्या ज्या मोठ्या झालेल्या आहेत आजपर्यंत, त्या सगळ्या फक्त सिस्टम्सवर झालेल्या आहेत आणि स्ट्रॉंग लिडरशिप. सो लिडरशिप इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. जिकडे तुम्ही लिडरशिप डेव्हलप केलीत तुमच्या एम्प्लॉईज मध्ये किंवा टीम्स मध्ये, जर लिडरशिप डेव्हलप केली आणि त्यांनी जर तुमचा बिझनेस उचलला, तरच तो मोठ्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचू शकतो इनफॅक्ट. त्याचसोबत तुम्ही एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट साठी देखील काम करता, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. येस, आमचा एक बेसिक मी एक कोर्स केलेला आहे लँडमार्क. तर लँडमार्क मध्ये आम्ही बऱ्यापैकी काय होतं की देर इज अन ओपनिंग अबाउट युअर सेल्फ, म्हणजे तुम्ही स्वतः कोण आहात आणि तुम्हाला करायचं काय याच्याबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी क्लॅरिटी येते. तर मी असं एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे की आपण जिकडे राहतोय सध्या या सगळ्या गोष्टी आम्ही बघतो, तर इट इज अ डिस्टर्बिंग फॅक्ट. म्हणजे एक्झाम्पल तुम्ही बघितलं तर मुंबईतलं जवळजवळ 60% एफ्लुएंट आहे, ते अनट्रीटेड सी मध्ये जात आहे. तर सी मध्ये ज्यावेळी हे सगळे एफ्लुएंट जात आहे, त्याचा इम्पॅक्ट काय आहे? इम्पॅक्ट असा आहे की सी इज ऑलमोस्ट ड्राईड अप, म्हणजे तिकडचे मासे जे आहेत ते ऑलमोस्ट 20% पर्यंत राहिलेले आहेत शिल्लक मासे. म्हणजे ज्यावेळी आता आम्ही फिशरमॅनच आहोत, त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की ज्यावेळी आम्ही स्टार्टिंगला फिशिंग करायचो, त्यावेळी एक नेट जर आम्ही 1 तासाची जर मारली तिकडे, तर अख्खी अख्खी बोट भरून यायची, एवढे मासे होते आपल्याकडे. अख्खी बोट भरून यायची, म्हणजे 2 तास 3 तास मध्ये तर संपूर्ण बोट भरून ते लोक परत यायचे. आता तुम्हाला तीच बोटी आहेत आणि खूप फास्ट ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे इनफॅक्ट तुम्हाला फिश फाइंडर्स आहेत, जीपीएस आहे, सगळं आहे. ह्या सगळ्या सर्च करून सुद्धा तुम्ही मासे शोधलेत ना, तर तुम्हाला 4-4 दिवसामध्येच तेवढे मासे मिळत नाहीत आता. ही कंडिशन आहे आता. सो इट इज अ व्हेरी बॅड कंडिशन. काही दिवसांमध्ये आपली जी सी आहे पुढची, तर ती कम्प्लिटली ड्राईड अप होईल. म्हणजे साधारण 4-5 वर्षांमध्ये माझं प्रेडिक्शन आहे की तिकडे मासे मिळायचेच बंद होतील. कारण एवढं ओव्हर कॅचिंग आणि एक्सप्लॉयटेशन आहे नॅचरल रिसोर्सेस की डिफिकल्ट आहे तिकडे. तर आपण आता पोल्युशन पोल्युशन सुद्धा बोलतोय की वी आर नॉट डुईंग एनिथिंग अबाउट इट. आपल्याकडनं आपण काय करतो? काहीच नाही. म्हणजे इव्हन सिम्पल आपण कचरा जरी म्हटला, वेट वेस्ट आणि सॉलिड वेस्ट हे सेपरेट ठेवा, हा जरी लोकांना सांगितलं, तरी तो लोक म्हणतात की अरे काय करणार आहे ते, एकत्र जाऊन डंप करतात ना. अरे पण इनिशिएशन तर आपल्याला कुठेतरी करावं लागेल. तर यासाठी आमची फ्युचर मध्ये माझा एक असा गोल आहे की आपल्याला एक कन्सेप्ट राबवायचा आहे, ज्याच्यामध्ये झिरो वेस्ट विलेज हा एक कन्सेप्ट घेऊन यायचा आहे. त्याच्यामध्ये एखादी छोटी छोटी गावं आहेत ना, आपल्याला ना जगाला शिकवायला लागेल की हे कसं करावं. सो प्रॅक्टिकली जेव्हापर्यंत आपण तिकडे उतरणार नाहीये ना, तोपर्यंत लोकांना सुद्धा मिळणार नाही की अरे हे काय बोलतात, म्हणजे हे होऊ शकतं की नाही. सो प्रॅक्टिकली जगामध्ये असे बरेचसे विलेजेस आहेत आणि व्हेरियस कंट्रीज आहेत ज्या लोकांनी हे सगळं अडॉप्ट केलेलं आहे. तर आपल्याला कुठे ना कुठे सुरुवात करायची आहे. त्याच्यासाठी आमचा एक असा एक प्रोजेक्ट चालू आहे. माझी एक संस्था आहे, युनायटेड टाउन्स ऑफ कोकण सोशल व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून. तर त्यांच्या मार्फत आपण एक झिरो वेस्ट विलेज हा आणि सस्टेनेबल विलेज हा एक कन्सेप्ट आपण घेऊन येतोय. त्याच्यामध्ये त्याच्यासाठी एक गावं आम्ही काही दत्तक घेऊ, एक 4-5 गावं आम्ही दत्तक घेऊ. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला वेट वेस्ट मॅनेजमेंटचं जे झिरो वेट वेस्ट डिस्चार्ज येईल. त्याच्यानंतर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, म्हणजे थोडक्यात तुमचं प्लास्टिक आहे, तर प्लास्टिक पासून आपण बायोडिग्रेडेबल बायोफ्युअल्स हे बनवू शकतोय. आणि सस्टेनेबल विलेजेस, म्हणजे विलेजेस मध्येच आपण असे काही प्रोव्हिजन्स करू ते संपूर्ण विलेज हे सस्टेनेबल राहील, तिकडनं काहीतरी उत्पन्न होईल आणि इट विल बी अ इको फ्रेंडली थिंग. लोकांनी येऊन बघावं आतमध्ये. ह्या सगळ्या कन्सेप्ट मध्ये आम्ही उतरतोय. बट इट इज जस्ट इन राईट नाऊ. आम्ही त्याचा पेपर वर्क करून बऱ्यापैकी आम्ही त्याच्यावर काम करायला स्टार्ट केलेलं आहे. पण आय थिंक एक वर्षभरामध्ये आपण ह्या कन्सेप्ट घेऊन येऊ. बट इट हॅज टू बी डन इन इच अँड एव्हरी एरिया. इनफॅक्ट आपण इव्हन सांगू सोसायटीज मध्ये किंवा छोट्या छोट्या एरियांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे हे आपल्याला राबवावे लागतील. तेव्हा कुठे जरा राहून आपण ते पोल्युशनचा जो इम्पॅक्ट आहे तो कमी करू शकतो. पोल्युशनचा इम्पॅक्ट कमी करणं खूप गरजेचं का आहे? कारण वन ऑफ द मेजर रिझन फॉर कॅन्सर इज ऑल्सो पोल्युशन. जे आज जे हवेतनं जे काही आपण लंग्स मध्ये घेणार आहोत, त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात आपण कॅन्सर पीडित आपली अख्खी पिढी तयार होणार आहे. सो वी नीड टू टेक केअर ऑफ अवर सेल्फ. आपली अख्ख्या आपण जाऊ ना, पण आपली जी पिढी आहे पुढची, त्यांनी असं म्हटलं नाही पाहिजे की अरे आपल्या आधीच्या पिढीने सगळं वाट लावून गेले आणि आम्हाला ते भोगावं लागतं. इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर दॅट.
ऍक्च्युली एन्व्हायरमेंट हा विषय खूपच कन्सर्न आहे. स्पेशली आपण जेव्हा 21st सेंचुरीमध्ये राहतोय, तेव्हा खूप महत्वाचा हा विषय तुम्ही त्याच्यावर काम करताय. तर मला अजून एक प्रश्न असा आहे, की अनेकात आपण उद्योजक जेव्हा बघतोय ते सोलोप्रिन्युअर्स असतात किंवा मध्ये काम करत असतात. प्रोफेशनल्स असतात, जसे इंटिरियर डिझायनर्स आहेत, फायनान्शियल कन्सल्टंट आहेत. तर त्यांच्या बिझनेसमध्ये देखील सिस्टम्स आणि प्रोसेस किती इम्पॉर्टंट आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा. प्रचंड इम्पॉर्टंट आहे. कारण माझा स्वतःचा बिझनेस जो होता, म्हणजे थोडक्यात एक्झाम्पल सांगायचं तर मी स्वतःच एक्झाम्पल देतो. इनिशियली जेव्हा मी बिझनेसमध्ये आलो, 17 वर्ष बिझनेसमध्ये आहे, पण 17 वर्षात एवढी ग्रोथ झालीच नाही आमची. थोडक्यात काय होतं की आय वॉज ओके. माइंडसेट जो असतो ना, माइंडसेट खूप मॅटर करतो इथे. आणि सिस्टम्स प्रोसेसेस त्याच्यानंतर मॅटर करतात. तर पहिला माइंडसेटचा मॅटर असा होता की अरे आम्हाला मिळत आहेत ना, सो आय एम सगळं व्यवस्थित आहे, सो आय एम ओके विथ इट. ओके. त्याच्यानंतर मग तुमच्या सिस्टम्स अँड प्रोसेसेस तसेच बनलेले असतात. थोडक्यात माझ्याकडे कोण अजूनपर्यंत माझी मार्केटिंग टीम मी डेव्हलपच नाही केली. ओके. म्हणजे काही वर्षांपूर्वी माझी मार्केटिंग टीम मला डेव्हलप करता नाही आली. माझ्याकडे अकाउंट्स मध्ये सुद्धा एक जी लेडी होती ती तात्पुरतं काय इनव्हॉइसेस पाठवणं वगैरे हेच फक्त करत होते. त्याला फिनान्स सिस्टम्स आम्ही लावलेल्या नाही आहेत. त्याच्यानंतर ह्या सगळ्या आणि वी वर ओके विथ इट. म्हणजे असं काही, आणि प्रत्येक प्रोप्रायटरचं असं असतं की आम्ही जे करतोय ना, थोडक्यात काय, तुम्हाला जर सॅलरी एवढे पैसे मिळाले तर तुम्ही ओके असतं. पण प्रॉब्लेम असा असतो की बिझनेस मध्ये तुम्ही तो मेंटॅलिटी घेऊन चालतच नाही. तुम्हाला ऍक्च्युअली मध्ये इफ यू आर नॉट ग्रोईंग द बिझनेस इज गोइंग टू कोलॅप्स. तो हळूहळू बंदच होणार आहे तुमचा. इट इज प्रेडिक्टेड. त्याच्यामुळे सिस्टम्स अँड प्रोसेसेस एव्हरी प्रोप्रायटर, म्हणजे प्रत्येक कंपनीने स्टार्टिंगला आपण जर अडॉप्ट केलं, म्हणजे मला माहिती आहे की आता आता माझ्याकडे असं आहे की मला 3 वर्षामध्ये काय करायचं आहे ते मला क्लिअर माहिती. सो दिस इयर्स माय टार्गेट इज 5 CR. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी मी काय करणार आहे, त्याच्या पुढच्या वर्षी काय करणार, माझ्या प्रोसेसेस मी आज त्या लेवलला अडॅप्ट करून स्टार्ट केलेले आहेत. सो आय हॅव स्टार्टेड हायरिंग फ्रॉम देअर. मी माझ्यासाठी लागणारे पैसे जे आहेत ते बँकिंगकडनं मागायला सुरुवात केलेली आहे. सो आय एम व्हेरी क्लिअर की मी कुठे जाणार आहे. कारण मला आज इम्पॉर्टंट काय वाटतं की मला 140 करोड लोकांपर्यंत पोहोचायचं. सो 140 करोड लोकांपर्यंत जोपर्यंत मी पोहोचत नाही तोपर्यंत हा बिझनेस ऍज अ बिझनेस हा वाढणारच नाही. सो दॅट इज व्हेरी क्लिअर. सो फ्रॉम देअर आय स्टार्ट. आणि हाच प्रॉब्लेम प्रत्येक प्रोप्रायटरचा आहे. छोटे छोटे बिझनेसेस जे आहेत ते सगळा हाच प्रॉब्लेम. जो माइंडसेट चेंज करणं आणि सिस्टम्स अँड प्रोसेसेस हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या बिझनेससाठी. सर त्याचसोबत तुम्ही वेगवेगळे सर्टिफिकेशन साठी मदत करतात उद्योजकांना, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. येस. तर आता सर्टिफिकेशन का घ्यावेत, पहिल्या गोष्टी तर एकतर सर्टिफिकेशन मध्ये भरपूर दोन गोष्टी असतात. एक तर फेक सर्टिफिकेशन झाले आहेत मार्केटमध्ये, बट प्लीज मी अर्ज करेन लोकांना की हे फेक सर्टिफिकेशन मध्ये जाऊ नका. आज तुम्हाला 20 रुपयाचा पेपर लोक 25,000 आणि 30,000ला विकतात. म्हणजे थोडक्यात गणले जाऊ नका तुम्ही. हा हा पहिला एक मुद्दा आहे. सर्टिफिकेशन का घ्यावे ते पहिला तुमचे सिस्टम्स आधी तुम्ही लेआउट करा आणि नंतर चांगल्या सर्टिफिकेशन बॉडीकडनं ते ऑडिट करून घ्या. आता आम्ही वेगवेगळ्या सर्टिफिकेशन स्टँडर्ड्स इम्प्लिमेंट करतो. त्याच्यामध्ये पहिला आहे ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन आम्ही करतो, ग्लोबल गॅप करतो. ग्लोबल गॅप हे फार्म लेवलच्या जे ज्यांना एक्सपोर्ट करायचं आहे त्यांच्यासाठी आम्ही ग्लोबल गॅप करतो. त्याच्यानंतर EMS म्हणून आहे, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट सिस्टम्स. तर त्यासाठी इनफॅक्ट बाहेरच्या ज्या कंट्रीज आहेत त्यांना आता ESG हा खूप इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे. इनफॅक्ट तुम्हाला जर मोठ्या कंपन्यांमध्ये एंट्री जर हवी असेल तर तुमच्याकडे ESG, ओके, आणि एन्व्हायरमेंटल आणि सेफ्टीचे सर्टिफिकेशन मॅन्डेटरी आहेत. त्याच्याशिवाय तुम्हाला एंट्रीज देत नाही. त्यांच्या बेसिक क्वालिफिकेशन क्रायटेरियामध्ये हे दोन सिस्टम्स येतात. त्याच्यामध्ये 9001 QMS म्हणून येतो, क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम. सेफ्टी म्हणजे ISO 45,000 आणि एन्व्हायरमेंट इज 14,001. या तिघांचं कॉम्बिनेशन त्यांना कंपल्सरी लागतं. नवीन एक कन्सेप्ट आला आहे, तो आहे सोशल रेस्पॉन्सिबिलिटी. आज लेवल म्हणजे ज्या लेवलला लोक बोलतायत, COP28 आल्यानंतर ज्या लेवलला लोक बोलतायत, तर त्यांना ग्रीन प्रोक्युअरमेंटची रिक्वायरमेंट आहे. म्हणजे सस्टेनेबल प्रोक्युअरमेंट सिस्टम्स पाहिजेत. जर तुमचे फार्म्स आणि तुमचं संपूर्ण जो प्रोक्युअरमेंटचा बेल्ट आहे किंवा कंपनीज आहेत, या तुम्ही ग्रीन प्रोक्युअरमेंट किंवा सस्टेनेबल सर्टिफिकेशन जर घेतल्या तर तुम्हाला खूप मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये ऑपॉर्च्युनिटीज ओपन होत आहेत आज. म्हणजे माझ्याकडे स्वतः एक सगळ्यात मोठी कंपनी जगातली एक एन्क्वायरीसाठी आली आहे की आम्हाला ग्रीन प्रोक्युअरमेंट, आमच्या सगळ्या वेंडर्स आम्हाला ग्रीन प्रोक्युअरमेंट करायचं, पण कसं करायचं ते आम्हाला माहित नाही. कारण एक डिफिकल्ट कन्सेप्ट आहे, अजून इंडियामध्ये माहित नाही लोकांना. तर त्या आता ऑपॉर्च्युनिटीज ओपन होत आहेत. त्यामुळे सिस्टम सर्टिफिकेशन ह्या इम्पॉर्टंट आहेत.
त्याच्यामध्ये इवन आम्ही एनर्जी मॅनेजमेंट सिस्टम करतो, आम्ही इन्फॉर्मेशन सिक्युरिटी मॅनेजमेंट सिस्टम करतो. तर बरेचसे सर्टिफिकेशन्स आहेत. आणि स्पेसिफिकली मी USFDA चा ट्रेनर आहे. सो आम्ही तुमच्या कंपनी फूड इंडस्ट्रीजला स्पेशली आम्ही तुम्हाला US साठी तुम्हाला जे काही अक्रेडिशन लागतात आणि रजिस्ट्रेशन लागतं ते आम्ही तुम्हाला करून देऊ शकतो. तर तुम्हाला जर US मध्ये माल पाठवायचा असेल तर तुम्हाला सगळं म्हणजे राईट फ्रॉम रजिस्ट्रेशन ऑफ द कंपनी टू ट्रेनिंग आणि त्यांचं सर्टिफिकेशन, या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला करून देऊ शकतो. सर, एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन. तुम्ही ऑलरेडी इतक्या उद्योजकांसोबत काम करता, त्यांच्या बिझनेस ग्रोथसाठी काम करताय, तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन करू इच्छिता? सगळ्यात पहिलं तरी आय वुड से कॉंग्रॅच्युलेशन की तुम्ही बिझनेस मध्ये आहात. कारण मला असं वाटतं की प्रत्येक होतकरू जे काही लोक आहेत आणि त्यांना खरंच फायटिंग स्किल आहे त्यांच्याकडे, त्यांनी बिझनेस करावा. कारण बिझनेस आपण नुसतं एकट्यासाठी नाही करत. एकट्याला म्हणजे मला एवढ्या ऑपॉर्च्युनिटी येऊन गेला, मी भरपूर फेल झालो बिझनेस मध्ये. असं नाही की मी प्रत्येक बिझनेस मध्ये पास झालोय, पण भरपूर बिझनेसेस मध्ये फेल झालोय. पण त्यावेळी जी फायटिंग एबिलिटी असते ना आपल्याकडे, की परत उठायचं, परत कामाला लागायचं, अँड यू कीप ऑन डुईंग दॅट अगेन अँड अगेन, ही खूप इम्पॉर्टंट फॅक्टर असते. कारण माझ्यासाठी माझी फक्त फॅमिली इम्पॉर्टंट नाहीये. आज माझ्याकडे लॅबमध्ये जवळजवळ 20-22 लोक आहेत आणि माझ्या कन्सल्टन्सीमध्ये 10 लोक आहेत. तर ह्या सगळ्यांची फॅमिली मी माझी फॅमिली समजतो. आणि त्यावेळी ज्यावेळी कुठे काही अडत असेल ना, देन नवीन मार्ग ऑटोमॅटिकली ओपन होतात. कारण आपलं उद्दिष्ट सेम असतं की ह्या सगळ्या लोकांसाठी आपल्याला काम करायचं. आणि हेच मी त्यांना सांगेन की ज्यावेळी तुम्हाला कुठचंही काय म्हणतात ब्रेकडाऊन येईल किंवा तुम्ही थांबाल कुठे, यू हॅव टू जस्ट थिंक की तुम्ही बिझनेस मध्ये का आलात. ओके, ज्यावेळी तुम्हाला तो प्रश्न पहिला सुटेल तर तुम्हाला कुठचेच पुढचे प्रश्न अडवणार नाहीयेत. यू विल अगेन स्टँड अप आणि परत जिद्दीने तुम्ही तेवढेच उभे राहा. थँक सर. खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलं लोकांना, आणि हे ते तुमचं ग्रोथ आहे ते असंच वाढू दे, त्यासाठी सदिच्छा. थँक थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच.